श्री स्वामी समर्थ. हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. वर्षातून एकदा हा दिवस येत असतो. यंदा 2 एप्रिलला गुरुवारी हनुमान जयंती आलेली आहे. या दिवशी सकाळी 7:42 पौर्णिमा तिथी असणार आहे. उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा ही 2 एप्रिलला आहे आणि हनुमान जयंती ही सूर्योदयाच्या वेळेला साजरी केली जाते. त्यामुळे 2 एप्रिलला हनुमान जयंती जी आहे तर ती असणार आहे. या दिवशी आपल्याला काही झाडाची पाने घरामध्ये आणायची आहेत. त्याचे आपल्याला काही उपाय करायचे आहेत. 4 ते 5 अशी आपण झाडे पाहणार आहोत की या झाडाच्या पानाचे उपाय आपण हनुमान जयंतीच्या दिवशी करू शकतो. कोणत्याही एका झाडाचं, ज्या झाडाचं आपल्याला पान मिळेल तर त्या झाडाचं पान आणून आपल्याला उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी गुरुवार सुद्धा आहे, हनुमान जयंती आहे, चैत्र पौर्णिमा आहे. त्यामुळे तुळशीला सुद्धा आवर्जून एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या नष्ट होतील. हनुमान हे बुद्धी, बळ, ऊर्जा, स्फूर्तीचे प्रतीक आहेत. सर्व देवदेवतांनी आपल्या कार्यासाठी पृथ्वीवरती अवतार घेतला आणि आपले कार्य संपवून ते परत गेले. परंतु हनुमान हे आजही अजरामर आहेत. हनुमान हे एकमेव चिरंजीवी देवता आहेत. वायुरूपामध्ये ते सर्व सृष्टीमध्ये आहेत. शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की हनुमान हे शंकराचा 11वा अवतार आहेत आणि वायुदेव व अंजनी यांचा अंश आहेत. तर आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला रुईची पाने जी आहेत तर ती घरी आणायची आहेत. आपल्या आजूबाजूला जर रुई असेल तर त्या रुईची आपल्याला 11 पाने आणायची आहेत. हनुमानाला रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती घातली जाते. असे म्हटले जाते की हनुमानाची माता अंजनी ही निश्चिम गणेश भक्त होती आणि आपल्या पुत्रावरती आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी, त्याचप्रमाणे हनुमानाला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानाची माळ घालत असे आणि आपल्या मातेची आठवण म्हणून पुढे हनुमान आपल्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घालू लागले. त्यामुळेच आजही हनुमानाचे भक्त हे हनुमानाला रुईच्या पानाची माळ घालतात. त्यामुळे 11 पानाची माळ घालायची आहेत, कारण हनुमान हे महादेवाचा 11वा अवतार आहेत. त्यामुळे आपण मंदिरामध्ये जाऊन ही माळ जी आहे तर ती हनुमानाला अर्पण करू शकतो. आता महिला ज्या आहेत तर त्यांनी हनुमानाला स्पर्श करू नये, हनुमानाची पूजा करू नये. तर मग महिलांनी काय करावं की आपल्याला रुईच्या पानाची माळ बनवायची आहे आणि आपल्या घरातील जो पुरुष आहे तर त्याच्याकडून ती हनुमानाला अर्पण करायची आहे. रुईच्या पानांची, त्याचप्रमाणे रुईच्या फुलांची माळ ही हनुमानाला अर्पण केली तर आपल्या जीवनातील जी काही संकटे आहेत तर ती हनुमानाच्या कृपेने नष्ट होत असतात. त्यामुळे पहिलं पान आहे ते म्हणजे रुईचं पान, ज्याला हनुमान जयंतीच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्यानंतर दुसरं जे आहे तर ते म्हणजे पिंपळाचं पान. जर आपल्याला या दिवशी पिंपळाची पाने मिळाली तर पिंपळाची 11 पाने घ्यायची आहेत. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि प्रत्येक पानावरती शेंदुरानं श्रीराम लिहायचं आहे आणि ह्या 11 पानांची आपल्याला माळ बनवायची आहे, म्हणजे 11 पिंपळाच्या पानाचा हार तयार करायचा आहे आणि मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हनुमानाची पूजा करायची आहे. हनुमानासमोर आपल्याला देशी गाईच्या तुपाचा किंवा आपल्याला जर चमेलीचं तेल मिळालं तर त्याचा दिवा लावायचा आहे आणि हनुमानाची पूजा करून ही पिंपळाच्या 11 पानांची माळ ही हनुमानास अर्पण करायची आहे. आपला जर व्यवसाय असेल तर व्यवसाय वाढीसाठी आपण हा उपाय करू शकतो. करिअरमध्ये आपल्याला यश मिळावे म्हणून सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. आणि पिंपळाच्या पानाची माळ घातल्यानंतर आपल्याला हनुमान चालिसेचं पठण सुद्धा करायचं आहे. हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा एकाच दिवशी येत असते, त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या कुलदेवीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे आणि आपल्याला विड्याचं पान जे आहे तर ते कुलदेवीला अर्पण करायचं आहे. यासाठी आपल्याला 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. पाने व्यवस्थित आणि अखंड देठासह घ्यायची आहेत. ह्या पानावरती आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, 2 फूल असलेल्या लवंगा, 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत आणि हा विडा जो आहे तर तो कुलदेवीला अर्पण करायचा आहे. पानाचे देठ हे कुलदेवीकडे येतील तर अशा पद्धतीने आपल्या कुलदेवी समोर आपल्याला हा विडा ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी एका लाल कापडामध्ये त्या विड्याच्या पानावरील सुपारी आणि तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला बांधायचे आहेत आणि तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि
जी विड्याची पाने आहेत तर त्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे. लवंग आणि वेलची आपण चहामध्ये टाकू शकतो किंवा आपण ते खाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीला या दिवशी विडा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. त्यासाठी आपल्याला विड्याची पाने जी आहेत तर ती घरी घेऊन यायचं आहे. तसेच या दिवशी आपल्याला आंब्याची 11 पाने घ्यायची आहेत. ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. पाने किडलेली किंवा तुटलेली नसावीत, अखंड घ्यायची आहेत. आणि प्रत्येक पानावरती आपल्याला ओल्या हळदीनं किंवा ओल्या कुंकवानं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि आपल्याला या 11 पानांचं तोरण बनवायचं आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या 11 पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे. जर आपल्याला झेंडूची फुले मिळाली तर या तोरणामध्ये आंब्याच्या पानांच्या मध्ये आपण झेंडूच्या फुलांचा सुद्धा वापर करू शकतो. आंब्याच्या झाडाला सुद्धा धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. आपण जेव्हा आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण लावतो त्यावेळेला आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होत असते, नकारात्मकता नष्ट होत असते आणि 2 ते 3 दिवसांनी जेव्हा हे तोरण सुकेल त्यावेळेला आपल्याला ते काढून टाकायचे आहे. त्यामुळे आंब्याची पाने सुद्धा आपल्याला या दिवशी घरी आणायची आहेत. त्याचप्रमाणे सायंकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला घरामध्ये तमालपत्र जाळायचं आहे. यासाठी आपल्याला एका मोठ्या मातीच्या दिव्यामध्ये किंवा आपल्याकडे जर मातीचं एक मोठ्या मीडियम आकाराचं जर भांडं असेल तर ते भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला एक तमालपत्र ठेवायचं आहे, देशी गाईचं शेणकूट ठेवायचं आहे, कापूर ठेवायचा आहे, थोड्याशा लवंगा ठेवायच्या आहेत आणि आपल्याकडे जर असेल तर त्यावरती आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्या घरामध्ये आपल्याला प्रज्वलित करून घरामध्ये तो धूर जो आहे तर तो पसरवायचा आहे. त्यामुळे आपण या दिवशी तमालपत्र जे आहे तर ते सुद्धा आणू शकतो आणि तमालपत्र घरामध्ये जाळू शकतो. या दिवशी आपण जेव्हा तुळशीची सकाळी पूजा करतो त्यावेळेला तुळशीला आवर्जून आपल्याला चिमूटभर हळद अर्पण करायची आहे आणि चमच्याभर कच्चे दूध अर्पण करायचे आहे. जर आपल्याकडे चांदीची वाटी असेल, चांदीचा पेला असेल तर या पेल्यातून किंवा या वाटीतून आपल्याला ते दूध अर्पण करायचे आहे. यामुळे आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतात, माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच सायंकाळच्या वेळेला तुळशी मातेजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे.